तर मित्रांनो ये बघा शेळ्या चारायला कसं हिंडायला लागत आहे. हे असं आईचं नाही बघा. हे पाठीमागं कसलं भयानक आहे. ही जंगल आहे म्हणजे वाड्याची बाजू आहे. नदीच्या आईचणीमध्ये येत आपण. हे बघा कसलं चारी बाजूनी खतरनाक. आणि मी एकटाच आहे, मला सोबती नाही कोणी. आपली पाण्याची बॉटल कुऱ्हाड आणि या शेळ्या चारण्यासाठी अशा आयचणामध्ये जावं लागतं आहे. त्याच्यानी जरा जपून जा आणि रानात बी जपून जा बाबा. आत्ताच मी लय मोठ्या गवतामधून आलो आहे शेळ्या चारून. बघा पायात त्याच्याने असा चांगला बूट घालायचा आहे ना, त्याच्यातून काटा पण घुसत नाही घालून. चांबड्याचा आहे आणि खाली हे लावलेले रब्बर. बूट चांबड्याचा आहे आणि खाली रब्बर लावलेले. त्याच्यामुळं काय होते, काटा घुसत नाही खाली. आता बसलो निवांत इकडे शेळ्यात. आणि आता मी जाणार आहे खाली. आता नदीला पाणी पाजायचे, चारीत गावाकडं करायचे. एक वादावा झाला आपला, मस्त शेवऱ्या मारल्या तिथं. मी बघू शकता तुम्ही, ते पलकड पाडलेलं लाकूड आहे. हे तिथलं तोडे मी त्याचं जोडीदार. आता शेळ्या झाकल्यात. भरपूर अडचणीमध्ये एकटाच होतो, पण मी काय अडचणीतला व्हिडिओ काढू शकलो नाही. शेळ्याला चारताना गवतामध्ये जाऊन शेवऱ्या वगैरे गवत असन ते खूप अडचणीमध्येच खायला भेटतं. कारण की मोकळ्या पटांगणातलं काही राहत नसतं. दुसऱ्या शेळ्या खाऊन घ्या त्या सोप्या जाग्यावरचं. त्याच्यामुळं अडचणी जाऊन चारा काढायला लागते, तेव्हा ते जगत्या. तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भावांनो. यूट्यूबसाठी मी प्रयत्न करतो आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपली लाईफ असते गरीब माणसाची. बघा इकडे शेळ्यात आहे ना, आणि अशा जंगलामध्ये बसावं लागत आहे भावांनो. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक मस्त आता येशीत बसले असते हॉटेलमध्ये काय. पण इकडं जनावर सांभाळ सकाळी जेवलं की पार संध्याकाळीच असतं. ते बी चुकाड्याचं पाणी नाही काय नाही, तरी पण आपण बॉटल ठेवतो. पण काही जण पाणी पण नेत नाही सोबत, पाणी नेत नाहीत ना जेवण नेत नाहीत. त्याच्यामुळं खूप बेजारी असते. प्लीज सपोर्ट करा भावांनो. आणि तुमच्याकडे काय अजून गायडन्स असेल तर सांगा. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे शेती वगैरे नाही. पण अशा जंगलाने हिंडू आपण शेळ्या चारायला. त्याच्यामुळं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. सपोर्ट करा प्लीज. धन्यवाद.